to learn about classification of microorganism. मायक्रोऑर्गॅनिझमचं वर्गीकरण कसं करायचं या पाठामध्ये आपण बघणार आहोत. Among the living organisms, microorganisms are largest in number, hence they are classified as follows. या लिव्हिंग थिंग्समध्ये ज्या 87 मिलियन स्पेशीज आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त सूक्ष्मजीव आहेत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत आणि त्यांची विभागणी आता पुढील प्रमाणे करता येते ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे दोन पार्ट्स केलेले, प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिकमध्ये एक टाईप आहे बॅक्टेरिया आणि बाकीची युकॅरियोटिकमध्ये आहेत म्हणजे प्रोटिस्टा आहे, फंगी आहे, अल्जी आहे. तर विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोस रिमेंबर म्हणजे आपल्याला याच्या रेफरन्समध्ये काही मेजरमेंट दिले ते आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. म्हणजेच हे माप आपल्याला यातले किती सूक्ष्म असतात हे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांची साईज समजण्यासाठी आपल्याला हे फार युजफुल आहे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम यामध्ये पहिला प्रकार जो आहे बॅक्टेरिया. ह्या युनिसेल्युलर आहेत, इंडिपेंडंट आहे आणि पॅरासिटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. एक्झाम्पल म्हणायचं तर अल्जी आणि कोकस. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. याला सेल वॉल असते आणि बॅक्टेरियल सेल जी आहे ती प्रोकॅरियोटिक आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनल्स आर ऑब्सेंट. म्हणजे यामध्ये न्यूक्लियसही नसतं आणि ऑर्गॅनल्ससुद्धा ॲब्सेंट असतात, सेल ऑर्गॅनल्स. दे प्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. सिम्पल बायनरी फिजनचं याचं रिप्रोडक्शन होत असतं. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर्स इन 20 मिनिट्स. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतो, 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. अशा प्रकारचे बॅक्टेरियाविषयी आपण माहिती घेतली आहे. सेकंड टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज प्रोटोझोआ. साईज याची अप्रॉक्सिमेटली असते 200 मायक्रोमीटर. 1. Protozoans are found in soil, fresh water and sea water. Some are found in the body of other organisms and are pathogenic. नंतर आहे these are युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. सेल युकॅरियोटिक असतात म्हणजे यांचं जे न्यूक्लियस असतं वेल डेव्हलप्ड असतं. देर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझॉन्स. ह्याच्या सेल स्ट्रक्चरमध्ये ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन आणि मोड ऑफ न्यूट्रिशन यामध्ये विविधता म्हणजे व्हेरिएशन आढळून येतं. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. सिम्पल सेल डिव्हिजनमध्ये यांचं काय होतं, रिप्रोडक्शन होतं. एक्झाम्पल आहे अमिबा पॅरामेशियम, जे की फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. ते डर्टी वॉटरमध्ये जास्त राहतात. अँटोमोविया हिस्टोलिटिका कॉजेस अमिबायसिस. अमिबायसिस हा रोग होण्यास ते कारणीभूत असतात. प्लॅस्मोडियम व्हायवॅक्स कॉजेस मलेरिया आणि युग्लेना जे आहे ते ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे स्वयंपोषी आहे. अशा प्रकारचे प्रोटोझोआन्सविषयी आपण माहिती घेतली. थर्ड टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज फंगी. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर असते आणि दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा हिमाच्याविषयी माहिती दिली होती. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांचं न्यूक्लियस आहे वेल डेव्हलप असतं. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. काही युनिसेल्युलर काही यामधले युनिसेल्युलर आहेत आणि नेकेड आईजनं सुद्धा ते दिसू शकतात. सॅप्रोफिटिक आहेत, ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दुसऱ्या फूडवरून ते आपलं ॲब्सॉर्ब करतात. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. एक्झाम्पल बेकर सिस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम. मशरूम हे युजफुल आहे आणि याची भाजीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे खातो. अशा प्रकारे फंगी याविषयी आपण माहिती बघितली आहे. फोर्थ टाईप इज अल्जी. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दे आर ॲक्वॅटिक म्हणजे हे जलचर आहेत, पाण्यात आढळतात. सेकंड युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर. युकॅरियोटिक म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी आहेत. ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे स्वयंपोषी आहेत. 3. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असल्यामुळे या वनस्पती फोटोसिंथेसिस कॅरिड करतात. एक्झाम्पल आहे क्लोरेला,
क्लॅमोडोमोनास. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्जी आर युनिसेल्युलर. काही यामधले युनिसेल्युलर असतात. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ नेकेड आईज. ह्या आपल्या स्वतः म्हणजे उघड्या डोळ्याने आपण ते बघू शकतो. फिफ्थ टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज व्हायरस. साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणूनच कन्सिडर केले जात नाहीत, परंतु ते ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, म्हणजे नॉन लिव्हिंग आणि याच्या सीमारेषेवरती लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंगच्या सीमारेषेवर आपण त्यांना म्हणू शकतो. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीच्या अंडरमध्ये त्यांचा अभ्यास केला जातो. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, म्हणजे खूप सूक्ष्म आहेत. त्यांची साईज 10 to 100 टाइम्स स्मॉलर आहे बॅक्टेरियापेक्षा, आणि ते फक्त इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खालीच आपण त्याला पाहू शकतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. Virus is a long molecule of DNA, deoxyribonucleic acid, or RNA, ribonucleic acid, covered by a protein coat. Viruses survive only in a living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells. अशा प्रकारे हे माणसाला फार घातक असतात. व्हायरसेस फार घातक असतात ते. आणि चौथा आहे, व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लॅन्ट्स अँड ॲनिमल. आणि मॅन आणि प्लॅन्ट्सला यांच्यापासून खूप मोठे रोग होऊ शकतात. ओके.